श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर बघा, उद्या आहे दर्श अमावस्या, त्याचबरोबर शनी जयंती सुद्धा आहे। तर या दिवशी आपल्याला पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी काही उपाय सुद्धा करायचे आहेत। त्याचबरोबर शनी जयंती असल्यामुळे आपल्याला शनी मंदिरामध्ये जाऊन काही वस्तू ज्या आहेत ते सुद्धा आपल्याला दान करायचे आहे। तर उद्या दर्श अमावस्याला आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही उपाय तुम्हाला सांगणार आहे। यापैकी एक जरी उपाय तुम्ही आवर्जून उद्या न चुकता करा, जेणेकरून तुम्हाला पितरांचा आशीर्वाद सुद्धा मिळेल आणि तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ते सुद्धा निघून जाईल। तर अशा प्रकारे उद्या आपल्याला काय उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर बघा, दर्श अमावस्या ही पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी असते असं शास्त्र सांगतं। या दिवशी पितृदेव पृथ्वीवर येऊन सर्वांना आशीर्वाद देत असतात। त्यामुळे या दिवशी काही पुण्यकर्म केल्याने तुमच्या सर्व संकटांचे निवारण होत असते। देवांचे आणि पितरांचे आशीर्वाद सुद्धा मिळतात। तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे आपल्याला उद्या न चुकता करायचा आहे तो म्हणजे आपल्याला सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे। जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नदी तीरावरती जाऊन किंवा तीर्थक्षेत्रावरती जाऊन पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यात अतिउत्तम। तर अशा प्रकारे सकाळी आपल्याला पंचगव्य लावून आंघोळ करायची आहे। यानंतर दुसरा उपाय म्हणजे घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे। 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून ते पिवळी मोहरी आपल्याला घरात सर्वत्र टाकल्याने आपल्या घराचे वाईट शक्ती, आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे, भानामती आणि इतर सर्व बाधेंपासून आपल्या घराचं संरक्षण होत असतं। तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून हा उपाय नक्कीच करायचा आहे। यानंतर पुढचा उपाय म्हणजे अमावस्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूला सर्व देवी देवतांना हार, नारळ आणि खडी साखर ठेवून मान सन्मान करावा। त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे अमावस्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती आणि कुटुंबातील सर्व व्यक्तींचा तुम्ही नारळ उतारा सुद्धा करू शकतात। घराचा, दुकानाचा सुद्धा तुम्ही नारळ उतारा करू शकतात। एक कोरडं नारळ घ्यायचं आहे आणि त्यावर ते शेंदुराने त्रिशूळ काढायचं आहे आणि तुम्हाला नारळ जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे। 7 वेळा तुम्हाला नारळ जो आहे तो उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो फेकून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक अमावस्येला सुद्धा नारळ उतारा करू शकतात। यानंतर पुढचा उपाय जो आहे तो म्हणजे आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील सर्व जाडे वगैरे आपल्याला काढून व्यवस्थित साफसफाई करायची आहे। पाण्याच्या बादलीत थोडे मीठ, हळद, लिंबू, गोमूत्र आणि पंचगव्य टाकून घर आपलं स्वच्छ करायचं आहे। यानंतर हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपला घराचा उंबरठा जो आहे तो आपल्याला पुसायचा आहे। यावर ते आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे। यानंतर आपले वाहन आपल्याला स्वच्छ धुवून त्यावरून सुद्धा आपल्याला नारळ उतारा जो आहे तो 7 वेळा करायचा आहे। नारळ उतारा करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचबरोबर वाहनाचा आपण नारळ उतारा करतो तेव्हा आपल्याला जागेवरतीच ते वाहन जे आहे ते चालू ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला उतारा करायचा आहे। नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे। त्याचबरोबर पांढऱ्या मोहऱ्यांवर ते वल्गा सूक्त 11 वेळा म्हणून पिवळ्या कपड्यामध्ये तुम्ही पिवशीमध्ये बांधून पिवळ्याच धागाने ते पिवशी पूर्ण बांधायचे आहे किंवा मग शिवून घ्यायचे आहे आणि ते तुम्ही गाडीच्या इंजिनमध्ये ठेवू शकतात। आतमध्ये तुम्हाला अडकून ठेवायचे आहे आणि त्याचबरोबर वाहनांना केसारी सुद्धा तुम्हाला बांधायचे आहे, जेणेकरून अपघात जे आहे ते टळतात। तर अशा प्रकारे आपल्याला उतारा सुद्धा करून घ्यायचा आहे आणि पांढऱ्या मोहऱ्यांवर ते वल्गा सूक्त म्हणून ते सुद्धा आपल्या गाडीमध्ये ठेवायचं आहे। यानंतर पुढचा उपाय म्हणजे घर, दुकान किंवा ऑफिस असो किंवा कारखाना असो किंवा मग वाहन असो, यामध्ये तुम्ही असोला नारळ किंवा गोरक्ष चिंच किंवा कोहळा सुद्धा अमावस्येला बांधू शकतात। याने सुद्धा आपलं संरक्षण होत असतं, आपल्या घराचं संरक्षण होत असतं, दुकानाचं सुद्धा संरक्षण होत असतं। त्याचबरोबर
त्याचबरोबर आता तुम्हाला जर नारळ आणि कोहळा किंवा गोरक्ष चिंच यामधनं काही जर तुम्हाला बांधायचं असेल तर त्यावरती तुम्हाला सेवा सुद्धा करावी लागेल। हे सर्व साहित्य तुम्हाला केंद्रामध्ये सुद्धा मिळून जाईल। तर ते तुम्हाला तिथून आणल्यानंतर त्यावरती एक वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जप करायची आहे। त्याचबरोबर श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र याची एक माळ करायची आहे। शाबरी मंत्र एक माळ, नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरवाष्टक 11 वेळा आणि वल्गा सुक्त 11 वेळा ही सर्व सेवा तुम्हाला नारळ असो, कोहळा असो किंवा गोरक्ष चिंच असो यावर तुम्हाला करून हे तुम्हाला बांधायचे आहे। गोरक्ष चिंच असोला नारळ किंवा कोहळा तुम्हाला लाल कपड्यात संरक्षण पुडी सहित तुम्हाला बांधायचं आहे। जर अगोदरचं तुम्ही बांधले असेल तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीमध्ये टाकायचं आहे। असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर कधी कधी तो खराब सुद्धा होतो किंवा त्यातून पाणी सुद्धा गळते, तेव्हा तो काढून तुम्हाला कचऱ्यात टाकून द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही अमावस्या किंवा मग त्यानंतरचा जो पुढचा शनिवार येईल तेव्हा सुद्धा तुम्ही नवीन कोहळा असोला नारळ जे आहे ते तुम्ही आणून लावू शकतात। नेहमी हे आपल्याला सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे, हे लक्षात घ्या। यानंतरच अमावस्याच्या दिवशी आपल्याला हिरण्यदान करायचं आहे। हिरण्यदान म्हणजेच अमावस्याच्या दिवशी 12 ते 12:30 या दरम्यान आपल्याला जानवे जोड, 1.25 पावशेर पेढे, 11 रुपये दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणांना दान द्यायचे आहे। त्यानंतर जेव्हा आपण हे सर्व वस्तू दान देतात तेव्हा जर त्यांनी आपल्याला प्रसादामध्ये पेढा परत दिला तर ते तुम्हाला खायचं नाही, हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। यानंतर पुढचा उपाय, घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून घ्या, देवाजवळ ठेवा आणि शेंडी देवाकडे करावी। रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक एक असे करून आपल्याला 7 कापूर जाळायचे आहे। कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। दर पौर्णिमा आणि अमावस्याला आपल्याला नारळ बदलवायचा आहे। जुन्या नारळाचा प्रसाद आपल्याला घरात खायचा आहे आणि जर नारळ खराब निघालं तर त्याचं आपल्याला विसर्जन करायचं आहे। तर याला कर्पूर होम सुद्धा म्हणत असतात। अशा प्रकारे आपल्याला कर्पूर होम करायचा आहे, म्हणजेच काय, एक नारळ घ्यायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला 7 कापूर जाळायचे आहे आणि तो कापूर जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ किंवा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। याने आपल्या घरामध्ये जे काही भांडणं होत असतील, वादविवाद होत असतील किंवा जी काही तुमच्या घरामध्ये कटकट होत असेल तर याने तुमच्या घरामध्ये शांतता नांदेल। तर अशा प्रकारे यामधनं जो काही तुम्हाला उपाय जमेल तो उपाय तुम्हाला न चुकता उद्या करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही यामधनं जेही काही तुम्हाला उपाय करायचे असतील ते प्रत्येक अमावस्येला सुद्धा करू शकता। ज्या प्रकारे पौर्णिमा महत्त्वाची असते त्याच प्रकारे अमावस्या सुद्धा खूप महत्त्वाची असते। आपल्या घरामधनं नेगेटिव्हिटी किंवा जे काही बाधा आहे, नजर दोष आहे, त्याचबरोबर आपल्या घराचं संरक्षण व्हावं यासाठी आपण अमावस्याला असे अनेक उपाय करू शकतात, जेणेकरून आपण आपल्या घराचं, दुकानाचं, आपल्या घरात राहणाऱ्या व्यक्तींचं आपण संरक्षण करू शकतात। हे सर्व उपाय जे आहे ते छोटे छोटे आहेत, तर यामधनं तुम्हाला जे जमतील ते उपाय नक्कीच उद्या न चुकता करायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।